ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले यांच्या 194व्या जयंतीच्या पूर्वसंध्येला रात्री 10 वाजता राज्याचे माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांनी मुंबई नाका या ठिकाणी स्मारकात महात्मा ज्योतिराव फुले आणि ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करत विनम्र अभिवादन केलं। यावेळी मुंबई नाका स्मारकामध्ये विशेष फायर शोचं आयोजन करण्यात आलं होतं। यावेळी नाशिककरांनी नयनरम्य फायर शो अनुभवला। यावेळी प्रदेश उपाध्यक्ष दिलीप खैरे, बाळासाहेब कर्डक, डॉक्टर कैलास कमोद, विजय राऊत, शहराध्यक्ष रंजन ठाकरे, प्रदेश चिटणीस समाधान जेजूरकर, प्रदेश सरचिटणीस गोरख बोडके, जिल्हाध्यक्ष डॉक्टर योगेश गोसावी, शहराध्यक्ष कविता कर्डक, युवक जिल्हाध्यक्ष योगेश निसाळ, शहराध्यक्ष अंबादास खैरे, महिला जिल्हाध्यक्ष पूजा आहेर, शहराध्यक्ष योगिता आहेर, आशा बंधुरे, नितीन चंद्र मोरे, शंकर मोकळ, गोकुळ बत्तासे, राजेंद्र जगजाप, संजय खेरणार, प्रशांत काळे, अमर वज्रे, हर्षल खेरणार, अखिल खान यांच्यासह अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषद आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते। वेद न्यूजसाठी प्रतिनिधी कमलाकर तेवढे यांसह मी मनाली गर्गे, नाशिक।